विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नरेंद्र मोदीचं सरकार कसं खेळतं आहे त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। तसंच आता आपण पाहिलं की नागपूरच्या एका विद्यार्थ्याला त्यांनी अबुधाबीचं सेंटर देऊन टाकलं आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा एक मानसच नरेंद्र मोदीच्या सरकारने तय केलेला आहे। नाही, आता धर्मेंद्र प्रधानला पुन्हा कायम ठेवून त्यांनी नीटची परीक्षा परदेशातच घेतली पाहिजे, देशात घेण्याची गरज नाही, कारण देशात पेपर फुटतात। त्यासाठी तो प्रयोग म्हणून केला असेल की आपल्या देशामध्ये पेपर फुटत असतात, आमची अवकात नाही सांभाळायची, आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधानसारख्या मूर्ख माणसाला कदाचित हे वाटलं असेल की हा प्रयोग करून पाहावा, एखाद्या पोराला अबुधाबीमध्ये बसवावं परीक्षेला। काही मीडियाचे रिपोर्ट्स येत आहे की नागपूरच्या विद्यार्थ्याकडे ज्याच्याकडे पासपोर्टही नाहीये त्याचं जे सेंटर आलंय ते अबुधाबीचं आलेलं आहे। आता हा अजून कारभार किती भोंगळ कारभार यांचा चालणार आहे मला काही कळत नाहीये। आधीच विद्यार्थी आत्महत्या करतायत, आधीच विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आहे। तुम्ही री एक्झामिनेशन घेताय, तुम्ही एअरफोर्सनी पेपर पाठवताय, तुम्ही पॅरामिलिटरी फोर्सेस सगळं लावताय, पण सेंटरचं काय? तुम्ही किती हे असे तुम्ही PR गिमिक्स केले, तुम्ही हे नुसतं एअरफोर्स आणून पॅरामिलिटरी लावून काय अर्थ आहे जर तुम्हाला कुठं सेंटर ठेवावं याचं तुम्हाला भान नाही।